मेंढपाळांना चराईसाठी शासनाने ग्रेझिंग कॉरिडॉर्स तयार करून द्यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांना घेऊन मेंढपाळांनी 12 ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले। दिलेल्या निवेदनात नमूद आहे की इंग्रजांची जुलमी राजवट संपवून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मेंढपाळाला 1.5 लाखाचा दंड भरावा लागतो आहे। कुठे मेंढपाळ बांधवांवर गोळीबार होतो, तर कुठे केसेस होतात, तर कुठे मेंढरे मरतात, पण शासन मदतीला येत नाही। मी रामभाऊ दगडू शिंगाडे, राहणार पिंपळगाव नाथ, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। मी या मेंढपाळ बांधवाच्या वतीने 2 शब्द आपल्यासमोर व्यक्त करतो की आमचा जो हा व्यवसाय आहे मेंढपाळीचा, हा अनादी कालापासूनचा व्यवसाय आहे आणि आम्हाला या शासनाने व या फॉरेस्ट डिपार्टमेंटने अनेकदा अडचणी उभ्या करून आमचा धंदा नेस्तानीभूत करण्याचा कट रचलेला आहे। तरी आमचं शासनाकडे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एकच मागणं आहे की आम्हाला वनचराई पासेस द्या। जंगल यानं त्या कारणाने अतिक्रमणात गुंतवलेलं आहे। इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 205 चौरस किलोमीटर अभयारण्य झालेलं आहे। अशा प्रकारे जंगलाची अडचण आलेली आहे। तरी आमचं म्हणणं हे आहे की जेथे जंगल असेल वन विभागाचं, तेथेली अधिकृतरित्या पास मिळावी। माझे मेंढपाळ बांधव कुठंही पोट भरतील, कुठंही कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील, एवढी आमची विनंती आहे। 12 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही खामगाव उपविभागीय कार्यालयावरती मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढपाळ मुक्ती मोर्चा काढलेला आहे। मेंढपाळ मुक्ती मोर्चा या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, पण इंग्रज गेल्यानंतर सुद्धा इंग्रजांच्या 1927च्या कायद्यान्वये आमचं उदरनिर्वाहाचं कुठेतरी गुन्हेगारीकरण यामार्फत केल्या जात आहे। हे गुन्हेगारीकरण थांबवलं पाहिजेत आणि आमच्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत, हक्काच्या म्हणजे मेंढपाळांचे सांस्कृतिक अधिकार जमिनीवरती आहेत। या राज्यामध्ये जिथं जिथं मेंढपाळ वास्तव्यास असेल अशा ठिकाणी राज्य सरकारने तातडीने कॉरिडॉर निर्माण करावा आणि मेंढपाळांना चरण्यासाठी ग्रेझिंग कॉरिडॉरची निर्मिती राज्यभरामध्ये करायला पाहिजेत। अशा प्रकारची निर्मिती नसून गावागावामध्ये आम्ही बघतोय की वन विभागाच्या वतीने प्लांटेशन केल्या जात आहेत, त्याला नंतर फेन्सिंग केल्या जात आहेत। त्या फेन्सिंगमुळे मेंढपाळांना चराईचे पूर्णच उपलब्ध राहिलेले नाहीत। हे फेन्सिंगसुद्धा थांबवण्यात यावं। प्लांटेशन ज्या ठिकाणी नाही आहे अशा ठिकाणी मेंढपाळांना बसण्यासाठी जी त्यांची पारंपरिक जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अधिवास मिळण्यासाठी जागा द्यावी, अन्यथा राज्यभरामध्ये मेंढपाळ पुत्र आर्मी आणि सकल धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चे आणि आंदोलनं या ठिकाणी आमच्या संविधानिक अधिकारासाठी करूयात।